महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेची 1 तास कसून चौकशीनंतर बदनेची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर शहर पोलिसांनी बदनेचा ताबा सोडला। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदनेला दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार, तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, धैर्यशील मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। त्यासाठी चांगली टीम नेमून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्याचीही मागणी। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं करणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर यात कुणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। दुर्योधन दुःशासन झाले पण एकही कृष्ण होऊन पावला नाही। पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांकडून संताप व्यक्त, तर मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटला होता असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं।